नमस्कार गाववाल्यांनो, कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकणसार लाईव्हच्या मालवणी बुलेटिनाक सुरुवात करूया। बोला गोड आणि ऐका ग्रसाळ अशी आमची मालवणी बोलीभाषा। मालवणी बोलीभाषेसाठी आता आणखीन एक आनंदाची बातमी आली असा। मालवणात आता मालवणी भवन उभ्या रावताला। ह्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनात केल्यानी आहे। मालवणी ही बोलीभाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते, त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही। त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात मराठी विकास केंद्र स्थापन केली जातली। ह्याचोच एक भाग म्हणून आता मालवणात स्वतंत्र मालवणी भवन उभ्या रावताला। दशावतार, लोककला, साहित्य आणि कोकणी संस्कृतीक जोडलेल्या या बोलीभाषेक आता अधिकृत व्यासपीठ मिळताला। ही घोषणा केल्या पालकमंत्री नितेश राणेंनी याच्यासाठी मंत्री उदय सामंतांचे आभार मानले। अध्यक्ष महोदय, मी माननीय मंत्री आमचे उदय सामंत साहेब मराठी भाषा चे मंत्री जे आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मालवणी भवन करण्याची जी काही घोषणा आमच्या कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत केले, म्हणून कोकणाच्या जनतेच्या वतीने मी मनापासून आमच्या उदय सामंत साहेबांचे आभार मानतो। मालवणी बोलीभाषेचो गोडवो, कोकणची संस्कृती आणि परंपरेचो वारसो पुढे घेऊन जावखाव्या ह्या मालवणी भवन महत्वाचो टप्पो ठरतलो। वैभववाडी तालुक्यातल्या भुईबावडात 10वी परीक्षा केंद्रात झालेल्या कॉपी प्रकरणात मोठी कारवाई झाली असा। एका शिक्षकाच्या पोरग्याक जादा गुण मिळवून देण्यासाठी केलेल्या कॉपी प्रकरणात पालक, पर्यवेक्षक शिक्षक आणि पुरवणी लिहून देणारो आणखीन एकार वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हो दाखल केला असा। गट शिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई झाली। भुईबावड्यातल्या कॉपी प्रकरणात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून दिला। एका शिक्षकाच्या पोरग्याक जादा गुण मिळवून देव तेका थेट पुरवणीरच उत्तरा लिहून दिल्यान 9 पेपरांपैकी 7 पेपरात भायरसून पुरवणी लिहून दिल्याचो गंभीर प्रकार समोर इलो। या प्रकरणाची दखल घेत कोकण विभागीय मंडळान चौकशी समिती नेमली होती। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या 25 जणांची चौकशी केल्याने चौकशी समितीन अहवाल दिल्यार कोकण मंडळान 25 पैकी 24 जणांवर ठपको ठेवल्याने या प्रकरणात मुख्य जबाबदार म्हणून विद्यार्थ्याचे पालक आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक संजय राठोड, परीक्षा काळातले पर्यायी पर्यवेक्षक संजय कुमार आडे आणि विद्यार्थ्याक पुरवणी लिहून देणारो एका माणसाचो याच्यात भाग असा। या तिघांविरोधात फौजदारी कारवाईचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने दिले होते, तर उरलेल्या 21 जणांचा परीक्षा मानधन थांबवचो आणि संबंधित संस्थांनी सेवा नियमाप्रमाणे कारवाई करूचे आदेश दिल्याने होते। माध्यमिक शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्या आदेशानंतर गट शिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी वैभववाडी पोलिसात फिर्याद दाखल केली। वही ती कागदपत्र जोडल्यार मंगळवारी गुन्हे दाखल झाले। कोकण विभागीय मंडळाच्या परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप करून गैरप्रकार केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली। आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत असत। विद्यार्थ्याक पुरवणी लिहून देणारी ती व्यक्ती कोण होती, प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होऊच्या आधी बाहेर होती काय आणि ह्या प्रकारात आणखीन कोणाचा सहभाग असा हेचो शोध पोलीस घेत असत। तपास पुढे गेल्यार आणखीन काय नावा समोर येऊची शक्यता असा। कदाचित मोठा रॅकेट उघडकीस येऊ शकता। आधी नीटचे पेपर फुटले, आता शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फुटले। ह्याच्यामुळे रविवारी होणारी परीक्षाच रद्द झाली। भिवंडीत हा प्रकार घडलो। या पेपर फुटीच्या संशयामुळे शिक्षण विभागान ही परीक्षाच रद्द करून पुढे ढकलली। ह्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा देणारे 4112 उमेदवार तर राज्यातले 6 लाख उमेदवार अडकले। पण या प्रकारामुळे जाम तणाव निर्माण झाला। सिंधुदुर्गात ह्या परीक्षेसाठी 11 केंद्रावर परीक्षेची सगळी तयारी पूर्ण झालेली होती, त्यात ह्यो प्रकार घडलो। आधीच शिक्षकांचे कमी झालेले नोकरे आणि आता असे घडणारे प्रकार म्हणजे जखमेर मीठ चोळल्यासारख्या जा। वाडीतल्या रस्त्यावरचे खड्डे आणि या खड्ड्यात भरलेली माती बघून वाडकरा भडाकलेत। बघूया। कैसून तरी भरून आणलेला आहे बघा। या काय या डस्टबिन काय नाही, विकायचं ते भरून आणलेला। या डांबर नाही, ह्याच्यात सगळी माती बिन मिक्स आहे, त्यामुळे रवाचं पण नाही, याची परिस्थिती आहे। मंडळीनो, आज असं वाडीतनं जाय होतंय घरात, तुमका नगरपालिकेची बोगस कामा दाखवतंय, काय असं तर दाखवायचं मला लक्ष होयो समजला। आणि ह्या बघा काय असं
कोणचं लक्ष नाही. अधिकारी थंय बसलो खुर्चेर काय करतात काय माहित नाही. अधिकारी जातो लोक 4 व्हीलरीन आणि आमचो साधो माणूस जातो 2 व्हीलरीन. 2 व्हीलरीन जातो तिची गुटली पडतली आणि गुटली पडली तर त्याका डायरेक्ट बांबोळी घोळायचा लागताला. आमच्या हॉस्पिटल नाही साधा, आता हॉस्पिटल असला तर तिथे डॉक्टर नाही आणि ह्याच्यात काय एकच नाही, ह्याच्यात सिमेंट नाही काय एकच नाही. बाबा या काय आहे सांग. हा अक्षरशः सावंतवाडी नगरपालिकेकडून दुपट्टी लावायची कामं चाललेली आहे. ती तो रस्ता होता त्याचा आणून डस्ट टाकली आहे. म्हणजे ह्याच्यामुळे अजून नुकसान होणार आहे. ह्याच्यामध्ये वाहनधारकांना त्रास होणार आणि हा मेन रोड आहे. इथून बस डेपो जातात, शालेय विद्यार्थी जातात. तर हे पूर्णपणे हे बोगस काम आहे नगरपालिकेचं. या आताच्या आता काढू आहे आम्ही तुला सांगतो आणि तुझ्या ह्या काढून घे तू. आणि ह्या कोणतरी पडलो ना आणि ह्या सकारात्मक कोणतरी पडलो त्यांच्याकडे हॉस्पिटल सुद्धा नाही, डायरेक्ट बांबोळे जावता लागताला. समाजला सगळ्यांचा पुष्पा होतो पुष्पा समाजला 100% पडतले आणि नुकसान पडतलेच होतं. पडे, चुकाचंच हे नाही तो. दुपट्टी लावण्याची कामं करण्यापेक्षा जी महत्वाची कामं आहेत त्याच्यावर लक्ष द्या. नको ते धंदे करण्यापेक्षा आणि कोणतरी पडतलो आणि डायरेक्ट बांबोळे भरायला लागताला. यांच्याकडे कसली सोय नाही. सगळ्या भावान कदा ह्या काय घातला नाही, आम्ही आड्याक सुद्धा घाललो नाही. वाट लावता येते. ह्याच्यापेक्षा होते ते खड्डे बरे होते. त्यांच्याकडे जर ह्या नसतं ना सामान नसा त्या बघा हळी टाकलेला एवढे ना बाजूकच हिरेती टाकलेली या आणि डस्ट टाकलेली या. त्याच्यात सिमेंट कालवा आणि घाला तातडी बरा राहताला. समजला पदाधिकारी असं त्याला कळावा ना डांबार राहताला काय राहताला सकाळी राहताला काय या डांबार खैन आणला नाही खै त्यांनी कळलेला यो गुणू. अरे पण हवाचा उपयोग मालच उपयोगी नाही तो मालच उपयोगी नाही. अडे कोणतरी पडलो ना तर हॉस्पिटल वरान मरतलो. समाजला बांबोळे जायचं इतके मोठे गुंडेत घातला नाही थंय. बघा लक्ष द्या जरा. तर आता ह्या यांका काढू लागलेला असा कारण आपलं माणूसच पडतोला त्यामुळे पुन्हा या सगळ्या काढून घेतो. देवगड तळवडेतलो न्हावणकोंडीचो धबधबो सध्या सुरू झालो. 2 दिवसात कोसळलेल्या पावसात कोकणातलो ह्यो पहिलो धबधबो सुरू झालो. त्याच्यामुळे पर्यटक आता हैसर येऊक लागल्यात. हळूहळू पर्यटकांची धबधब्यावर गर्दी वाढाक लागली आहे. त्याच्यातच शनिवार रविवार हे सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे गर्दी होक सुरुवात झाली. कोकणातल्या पहिल्या पावसात नदीत मासे उडके मारताना दिसतात. उलट्या दिशेने मासे पवत येतात. नदीत चून होळात चून शेतीत हे मासे येतात. त्याचोच व्हिडिओ आम्ही तुमका दाखयतलो. बघूया.
पावसाळ्यात जसे चढणीचे मासे धरूक चढाओढ असता तशीच ती कुर्ले धरूक असता. पहिलो पाऊस इलो काय कोकणी माणसाचं लक्ष असता तो या कुर्ल्यांच्या. खूण ढोम्या असला सगळा घेऊन रात्रीचे ह्यो कुर्ल्यो धरूचो कार्यक्रम सुरू होता. असोच व्हिडिओ समोर इलो हा तो कोलगावच्या झिलांचो. टोपले टोपले भरून त्यांच्यानी कुर्ले धरले सर. बघूया. कुडात सध्या सगळ्यांचं लक्ष बरोबर जाता तो डॉल्फिन शॉवरकडे. संत राळू महाराज कॉलेज सर्कलाच्या थंय ह्यो शॉवर बांधलो. आमदार निलेश राणेंची आयडिया आणि कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या पाठपुराव्यामुळे ह्यो प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरलो. मात्र ह्यो शॉवर येणाऱ्या जाणाऱ्यांचा लक्ष वेधून घेतलो ह्या नक्की. आता हयाच थांबतो. पुन्हा भेटा रविवारा मालवणी बातमी घेऊन. तवसर बघत रवा कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.